आता बातमी अमरावतीमधून। अमरावतीमधल्या मोर्शीच्या उपविभागीय कृषी कार्यालयामधल्या लिपिक विनोद राऊत यांचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडालेली होती। मोर्शीतील तालुका फळरोप वाटिका येरला विभागाच्या जागेवर गुरुवारी रात्री त्यांचा मृतदेह सापडला होता। प्रेम प्रकरणातून त्यांची हत्या झाल्याचं आता उघड झालंय। अटक केलेल्या आरोपीचं नाव धनराज वानखडे असं असून त्याच्या पत्नीसोबत या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अनैतिक संबंध असल्यानं विनोद राऊत यांची हत्या केल्याचं समोर आलेलं आहे। पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय। मृत विनोद राऊत यांच्या डोक्यावर पायावर लोखंडी साखळीनं मारहाण केल्याच्या खुणा आहेत। बेदम मारहाण करून विनोद राऊत यांची हत्या करण्यात आली आहे। आता मोर्शी पोलीस या सगळ्या प्रकरणाचा पुढचा तपास करतायत। हा गुन्हा करणारा जो व्यक्ती आहे तो धनराज सुखदेव वानखडे, तो श्रीकृष्ण पेठमध्ये राहतो आहे। एफआयआर ही मृतकाच्या मुलाने तेजसने दिलेली आहे आणि त्याच्या तक्रारीप्रमाणे आपण तो गुन्हा दाखलही केलेला आहे। रात्रीला गुन्हा दाखल झाला आणि आरोपी सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेला आहे। बोलूयात पुढच्या बातमीकडे। नवी मुंबईमधल्या सिडको जमीन घोटाळा झाल्याचा